अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये इनोक्वेस्ट 2K26 नाविन्यपूर्ण कल्पना प्रकल्प प्रदर्शनाचं आयोजन सोमवारी 2 मार्च 2026 रोजी करण्यात आलं आहे. संस्थेच्या संस्थात्मक नवोपक्रम परिषदेच्या IIC पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना, संशोधन वृत्ती आणि तांत्रिक कौशल्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्र राज्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी आपले अभिनव प्रकल्प आणि कल्पना सादर करणार आहेत. उद्योगाभिमुख विचारसरणी, नवउद्योजकता, संस्कृती आणि नवोपक्रमांना चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांनी सांगितलं. स्पर्धांमध्ये इनोव्हेट्रिक्स आयडिया पिचिंग स्पर्धा, टेक्नोव्हर्स, टेकपेस्ट, पोस्टर एक्सप्रो आणि टेक रोबस्टा या प्रमुख विभागांचा समावेश आहे. इनोव्हेट्रिक्स अंतर्गत सर्किट्रिक्स आणि इनोव्हेटर्स अरेना हे होणार असून 1 किंवा 2 सदस्यांच्या गटांना सहभाग घेता येणार आहे. आयडिया पिचिंग स्पर्धेत समस्या मांडणी, प्रस्तावित उपाययोजना, लक्षित बाजारपेठ, उत्पन्न मॉडेल तसेच नाविन्य आणि विचारक्षमता यांचा समावेश असलेलं सादरीकरण अपेक्षित आहे. या स्पर्धेत कमाल 4 सदस्यांच्या गटांना सहभाग घेता येणार आहे. टेक्नोव्हर्स टेकपेस्ट अंतर्गत ग्रँड प्रिक्स ऑफ कोल्ड, ब्लाइंड कोडिंग अरेना, पिक्सेल फिक्स, स्क्विड हंट, ई स्पोर्ट्स BMI, ई स्पोर्ट्स फ्री फायर स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. पोस्टर एक्सप्रोमध्ये सस्टेनेबल अँड ग्रीन कन्स्ट्रक्शन, इंडस्ट्री 4.0 अँड ऑटोमेशन, 5G कम्युनिकेशन सिस्टीम, वायरलेस कम्युनिकेशन, फ्युचर नेटवर्क आर्किटेक्चर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि स्मार्ट सिटी या विषयांवर सादरीकरण होणार आहे. टेक रोबस्टा अंतर्गत वळणदार मार्ग, गतिरोधक, बोगदे आणि उतार असलेल्या मार्गावर यंत्रमानव शर्यत आयोजित करण्यात आली असून 2 सदस्यांच्या गटांना सहभाग घेता येणार आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रति सहभागी नाममात्र प्रवेश शुल्क ₹100 निश्चित करण्यात आलं आहे. विजेत्यांना प्रायोजकांकडून आकर्षक पारितोषिके व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संबंधित विद्यार्थी समन्वयकांशी संपर्क साधण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमात संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांचं मार्गदर्शन लाभलंय. मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ.